सगळी भावंड एकत्र असली की शब्द कमी आणि हसूच जास्त असतं, हो की नाही? कारण आज इकडे माझ्याकडे ना भाऊ, वैभव आणि विक्रम भैया तिघजण सोबत आली होती, त्याच्यामुळे माझा काय आज आनंद गगनात मावत नव्हता. तिघजण सोबत आली की मला खूप भारी वाटतं. सृष्टी बहिणीला चिक्कू खा वाटते म्हणून इकडे चिक्कू काढायला आले. होय का? दहशत हाय म्हणायचं माझी. इथं थोडीशी मजा मस्ती झाली आणि बघते तर काय मला ना इथं झाडालाच पिकलेला चिक्कू सापडला आणि झाडाला पिकलेलं चिक्कू सापडले की मला खूप भारी वाटतं, कारण त्याची चव काही वेगळीच असते, एकदम असं गोड होता. मी अगोदर थोडासा टेस्ट केला, छान होता. मग आरोला पण दिला आणि त्याच्यानंतर मग वैभवला पण म्हटलं खाऊन घ्या, आता पिकलेला होताच तर. मग तो नकोच म्हणत होता पण घेतला त्याने सुद्धा. तसं बघायला गेलं तर हा मिनी ब्लॉग एकदम साधा होता, असं विशेष काहीच नव्हतं. पण खरंच ना, कधी कधी साध्या गोष्टी सुद्धा मनाला खूप स्पर्श करून जातात. तसंच मला काहीच वाटलं आणि मी एकदम अचानकच हे शूट घेतलं, कारण मला असं खूप छान वाटत होतं. इथे सगळ्यांनी मिळून थोडेसे फोटोज वगैरे काय आरो त्याच्या मनातलं काय काय असते. बाय. आता सगळेजण निघाले तर होते आणि इथं बघा आमचे भाऊ, माझ्या हातात कॅमेरा दिसला की भाऊ आमचे पोज घेऊन तयारच असतात, मस्त असे स्माइल करून निघाले तर सगळेजण. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कुणाकुणाला आपल्या बहीण भावंडांची आठवण झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.